जवळपास 5,000हून अधिक बांगलादेशी मला रेकॉर्डवरती लक्षात आले. बीएमसी चे जेवढे रस्ते चालू आहेत त्याच्यावर काम करणारे सगळे कारीगर हे बांगलादेशी आहेत. बोरिवलीच्या 5 प्रमुख शॉपिंग सेंटर आणि एका मॉलमध्ये या लोकांनी मस्जिद बांधण्याचं कटकारस्थान केलं. बँड्रा स्टेशन तुम्ही बघा, फक्त प्लॅटफॉर्मवर आता झोपडा आणि मस्जिद बांधायचं राहून गेलंय. बाकी त्या लोकांनी आपली उंची बघा, ग्राउंड प्लस 6 फ्लोअरचं त्यांनी व्हर्टिकल स्लम बनवलं आहे. बोगस आधार कार्ड बनवलं जात आहे. आधार कार्ड जेन्युइन आहे पण डॉक्युमेंट बोगस आहे. इथे ही UID मशीन भेटते. ते 80% जी लोक आहेत ती एका विशिष्ट समाजाची लोक आहेत आणि ते जवळपास मला जी माहिती मिळाली 1-1 लाख रुपये ऑन देऊन ती मशीन घ्यायला तयार आहेत. जर माझं हिंदुत्व इथे टिकून राहील तरच त्या विकासाचा फायदा आहे. जर हिंदुत्वच नसेल तर तो विकास करून काय कामाचा. नमस्कार, महा MTV मध्ये आपले स्वागत. मी सुहास शेला. कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळगे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलेलं आहे. या अधिवेशनात काही नवनिर्वाचित आमदारांची कामगिरी एकदम दमदार आहे. बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय हे त्यापैकीच एक. बांगलादेशींची घुसखोरी, धार्मिक अतिक्रमण यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यावरती त्यांनी मुद्देसूद मांडणी केली. ते मुद्दे काय होते या संदर्भात भाष्य करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहे संजय उपाध्याय. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार, जय श्रीराम. अधिवेशन एकदम गाजवलं तुम्ही. बांगलादेशींच्या मुद्द्याला सर्वात पहिलं तरुण भारतच्या सर्व दर्शकांना मी पाडव्यानिमित्त हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार शिलाजी. अधिवेशन गाजवलं एकदम. बांगलादेशींचा मुद्दा जो कोणी मांडत नव्हतं तो मुद्दा तुम्ही उपस्थित केला. तुम्ही म्हणालात की बोरिवलीचा मी बांगलादेश होऊ देणार नाही. बोरिवली तर हिंदू बहुल भाग आहे, मग याचा बांगलादेश कोण करू भाग? असं बोलून आपण गाफील राहतो आणि त्यामुळे जेव्हा धोका समोर निर्माण होतो त्यावेळी आपल्या हातात काही नसतं. मी ही बाब इथे आल्यावरती ओळखली. जवळपास 5,000हून अधिक बांगलादेशी मला रेकॉर्डवरती लक्षात आले. बीएमसी चे जेवढे रस्ते चालू आहेत त्याच्यावर काम करणारे सगळे कारीगर हे बांगलादेशी आहेत. प्रायव्हेट साईट वरती काम करणारे मॅक्झिमम लोक बांगलादेशी आहेत. इथे नारळ विकणारा, आता मँगो ज्यूस विकणारा, इथल्या फुटपाथ आणि रस्त्यावरती जे कब्जा केलाय ती लोक, घरकाम करणारी बाई, अनेक ठिकाणी हे लोक शिरले आहेत. बोरिवलीच्या 5 प्रमुख शॉपिंग सेंटर आणि एका मॉलमध्ये या लोकांनी मस्जिद बांधण्याचं कटकारस्थान केलं आणि ही संख्या अचानक एवढी वाढू लागली. मी मुंबईत रेल्वेने पण प्रवास करतो. बँड्रा स्टेशन तुम्ही बघा, फक्त प्लॅटफॉर्मवर आता झोपडा आणि मस्जिद बांधायचं राहून गेलंय. बाकी त्या लोकांनी आपली उंची बघा, ग्राउंड प्लस 6 फ्लोअरचं त्यांनी व्हर्टिकल स्लम बनवलं आहे आणि त्याला प्रशासन काहीच लक्ष घालत नाही. डोळे मिटून ठेवले आहेत. मी काल सांताक्रूज रेल्वे स्टेशनने आलो. तिथले पण दोन्ही बाजूला तुम्ही बघा, त्याच्यानंतर खारला बघा, त्याच्यानंतर पार्ल्याला पण मोठ्या संख्येत आता हे लोक यायला सुरू झाले आहेत. मी नेहरू रोड बघितला तर सगळे हेच लोक बसली आहेत. तर घाटकोपर ईस्टमध्ये, वेस्टमध्ये बहुतेक जनसंख्या हिंदू आहे, पण तिथले सगळे हॉकर्स हे बाहेरून येतात आहे आणि यांची मुजुरी एवढी आली आहे की काल त्यांनी एका व्यापाऱ्याला मारलं सुद्धा. बोरिवलीत हे घडू नये म्हणून मी आधीपासून दक्षता घेतोय. बांधकाम कामांच्या साईट्सवरती बांगलादेशीची संख्या वाढते असं तुम्ही म्हणाला होता. त्याच्यासाठी तुम्ही काही बिल्डर्स करून कामगारांची लिस्ट देखील मागवली. हा मुद्दा तुम्ही विधानसभेत सुद्धा मांडला. त्याच्यावरती सरकारकडून काय आश्वासन मिळालं? नाही, सरकार बांगलादेशी आणि रोहिंग्या या विषयावरती सकारात्मक आहे. त्यांची भूमिकाच माझी भूमिका आहे. काल पार्लियामेंटमध्ये आपले केंद्रीय गृहमंत्री यांनी सुद्धा प्रखरपणाने बांगलादेशी घुसखोरी आणि रोहिंग्यांची घुसखोरी कशी होत आहे याबद्दल सविस्तर भूमिका मांडली आणि यांना पुन्हा डिपोर्ट करताना जे काही त्रुटी आहेत ज्यामुळे ते इथेच राहून जातात त्या कसं दूर करता येईल त्या दृष्टीने आता काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला यांना त्यांच्या मायदेशी परत
पाठवताना कानूनी जी अडचण आहे ती मला वाटतं ती सोपी होईल आणि आपल्याला आणखीन तीव्र गतीने या बांगलादेशी लोकांवरती कारवाई करता येईल. भारतातल्या मूळ नागरिकांपेक्षा बांगलादेशातून जे येतात त्यांना कागदपत्र लवकर मिळतात, याचा अर्थ काही सरकारी अधिकारी त्याच्यात सामील आहेत असं वाटतं. माझा स्पष्ट आरोप आहे की जिथे ही UID मशीन भेटते ते 80% जी लोक आहेत ती एका विशिष्ट समाजाची लोक आहेत आणि ते जवळपास मला जी माहिती मिळाली 1-1 लाख रुपये ऑन देऊन ती मशीन घ्यायला तयार आहेत. आणि नयानगर सारखे आणि इथले पण ज्या वस्ती आहेत तिथे घरोघर जाऊन हे लोक आधार कार्ड बनवतात आणि 5,000, 10,000, 15,000 कितीही द्यायला लोक तयार आहेत. बोगस आधार कार्ड बनवलं जात आहे. आधार कार्ड जेन्युइन आहे पण डॉक्युमेंट बोगस आहे. मग मी जेव्हा पडताळणी केली तर अनेक लोक ज्यांनी वेस्ट बेंगॉलच्या मालदा जिल्ह्यामध्ये आधार कार्ड बनवलंय त्यांना मी विचारलं तुमच्या शाळेचं नाव काय, तर शाळेत गेली नाही. म्हणजे बाकी कुठलाही पुरावा यांच्याकडे तुम्हाला सापडणार नाही. ठीक आहे, पाठी एकदम कोरी आहे त्यांची आणि आधार कार्ड तिकडे सहज बनवता आलाय. त्या आधारावर आपण इथे व्हेरिफिकेशन मध्ये बोलतो की हा भारतीय आहे. पण मी विधानसभामध्ये हा प्रश्न विचारला की आधार हा नागरिकतेचा प्रमाण आहे का, आणि त्याला उत्तर असं आलं आहे की आधार कार्ड हा नागरिकतेचा प्रमाण नाही. तर जर नागरिकतेचा प्रमाण नाही तर पोलीस आपल्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये आधार कार्डचा सहारा का घेते. ही टोटल प्रोसिजरच बदलायची आवश्यकता आहे आणि जोपर्यंत आपण ते करत नाही, जसं रेशन कार्ड आपण ग्राह्य धरत नाही राहण्याचा पत्ता म्हणून प्रूफ म्हणून, तसंच आधार कार्ड सुद्धा हा भारतीय नागरिकतेचं प्रमाण नाही. महाराष्ट्रातल्या धार्मिक अतिक्रमणावरती तुम्ही मुद्दा विधानसभेत मांडला होता. म्हणजे शासकीय जमिनीवरती ज्या कोट्यवधींची आता सध्या बाजारभावानुसार किंमत आहे त्याची, तर अशा जमिनीवरती एका विशिष्ट समुदायाने अतिक्रमण केलंय आणि त्याच्यावर कारवाई होऊ नये म्हणून मानपूर सारख्या एका भागामध्ये 3ऱ्या माळ्यावरती मजार उभी केली. नेमका हा प्रकार काय? मी विधान भवनात जो प्रश्न मांडला त्याच्यामध्ये मी 20 स्थानाची यादी दिली होती जिथे असा प्रकार मोठ्या प्रमाणात MMR रिजन मध्ये सरकारी जमिनीवरती या लोकांनी अतिक्रमण केलं आहे. त्यात उदाहरण देताना मी जो मुद्दा पहिला उदाहरण दिला तो म्हणजे घाटकोपर मानपूर लिंक रोड मध्ये 2000 साली 129 स्क्वेअर फूटची एक मजार. आता मजार ही जमिनी खाली असते. तो कोण बाबा होता, कोणाचं त्यांनी भलं केलं हे तर आजूबाजू कोणाला माहित नाही. ठीक आहे, आणि आता पण मी कुठल्याही बाबाला असं बघितलं नाही. पण ही मजार कशी येते? ही मजार बांधली गेली आणि आज ती जागा 32,000 स्क्वेअर फूटचं एन्क्रोचमेंट त्या जागेवर झालंय. तिथे 14 दुकानं बांधण्यात आली आहे. तिथे मशीद आहे, तिथे लग्नाचा हॉल आहे, लग्नाचं मैदान आहे. आता जे लोक हे वापर करतात आहे, दुकानं ज्यांची आहेत, मशीद ज्यांची आहे, लग्नाचा हॉल ज्यांचा आहे, हेच लोक मजारच्या नावाखाली सरकारी जागा हडपण्याचा कटकारस्थान करत असतात. कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. विशेष म्हणजे मजार सुद्धा, कारण खालची जागा महत्वाची आहे, तिकडे धंदा होतो. ठीक आहे, मग तिकडे मजार बांधून का उगीच ती जागा वाया घालायची. आणि म्हणून जगातलं अप्पा आश्चर्य मी सांगितलं ते म्हणजे 3ऱ्या माळ्यावरती त्यांनी मजार बांधली. आता वारंवार अधिकाऱ्यांचा फॉलोअप घेऊन सुद्धा म्हाडाचे अधिकारी त्याच्यावर कारवाई करत नाही. 6 महिन्यापूर्वी मीच म्हाडामध्ये पोलीस होते, म्हाडाचे सगळे अधिकारी होते. मी वारंवार त्यांना विनंती केली की प्रूफ नाही आहे, कागद नाही आहे, मग तुम्ही सरकारी जागेवर असं अतिक्रमण का होऊ देता, ते अतिक्रमण हटवा. तिकडे मेट्रोचं काम चालू आहे, मेट्रोच्या खाली नाल्यावरती मशीद आहे, त्याच्यावर कारवाई नाही. विलेपार्ल्यात ब्रिजच्या खालती मशिदीला परवानगी देण्यात आली आहे. मग असे अनेक ठिकाणी तुम्ही बघू शकता की जिथे आउट ऑफ वे जाऊन ब्रिज किंवा मेट्रोच्या खालती मशीद दिली जाते. त्याशिवाय जेव्हा रोड वायडिंगचा विषय होतो तेव्हा मंदिर असेल तर मंदिर तोडून टाकलं जातं. तर असं होऊ नये. अतिक्रमण हटवल्यावरती मालाडच्या अंबुजवाडीमध्ये तेव्हाचे पालकमंत्री मंगलपात लोढा यांनी मोठी कारवाई केली आणि सगळं अतिक्रमण त्या मैदानातून हटवून दाखवलं आणि तो मैदान मोकळा केला, तो लोकांसाठी उपलब्ध करून दिला. तर त्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर यांनी पहिलं मानवाधिकार आयोग मध्ये तक्रार केली
त्याच्यानंतर हायकोर्टमध्ये तक्रार केली. मेधा पाटकरचा काय संबंध त्या जागेवरती? ती सरकारी जागा, सरकारी जागावर जे अतिक्रमण होतं ते कोणाचं होतं हे आता स्पष्ट झालंय. मग त्या लोकांच्या समर्थनात मेधा पाटकर येतात, म्हणजे मेधा पाटकरला जी फंडिंग होते ती फंडिंग कुठून येते, कोण करतोय, अशा प्रकारच्या सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर कोणासाठी होतोय, हे आपल्या देशाच्या विरोधात होतोय का, बाह्य शक्ती त्यांना समर्थन देते काय? आणि जर एवढा मोठा मंत्री अतिक्रमण हाताळणार त्याच्यावरती एवढे कारवाई होते, तर सामान्य माणूस हा लढा कसा लढणार, हा मी प्रश्न विचारला. म्हणून जे लोक अशा अनधिकृत बांधकामाला मदत करतात त्यांचं सोर्स फंडिंगचं ते पण चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा अटक पाहिजे. आणि कोर्टाचा आदेश आहे अनेक मॅटरमध्ये, त्यानंतर कारवाई होत नाही, तर जे अधिकारी कोर्टाचा आदेश आल्यानंतर सुद्धा कारवाई करत नाही त्यांना त्या जागेवरती त्यांनी बसता कामा नये. त्यांची जागा जेलमध्येच आहे. प्रत्येक वेळा ऍक्शन घेताना हे लोक लॉ अँड ऑर्डरचा इश्यू काढतात. मग जर तुम्हाला माहित आहे की या कम्युनिटीमध्ये लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होतो, तर मग तुम्ही तुमच्या जागेमध्ये यांना घुसायला का देताय? सरकारी जागा, जसं काल केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह म्हणाले, ये देश धर्मशाला नहीं है, कोई भी आके बैठ जाएगा. हाँ, आप देश में आके देश के विकास के साथ कुछ करना चाहते हो, तुम्हाला देशाचं काय भलं करायचंय, टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे, इन्व्हेस्टमेंट घेऊन येत आहे, तर तुमचं स्वागत आहे. पण तुम्ही तुमच्यामुळे या देशाला खतरा आहे आणि आम्ही बघत राहणार, असं होणार नाही. आणि म्हणून माझी पण तीच भूमिका आहे. आपले नेते देवेंद्र फडणवीसजी यांनी बांगलादेशी या विषयावरती फार स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आणि अनधिकृत बांधकामावरती जे कारवाई बोरीवलीत चालू आहे, मला वाटतं मुंबईत ती हिस्ट्री आहे. मी सगळ्यांना तुमच्या मार्फत बोरीवली स्टेशनचा परिसर, SV रोडचा, आणि काल ईस्टमध्ये पण कारवाई झाली आहे, मी सगळ्यांना आमंत्रित करत होतो, तुम्ही SV रोडवर येऊन बघा की हे कसं झालंय. आणि मला तुमच्या सगळ्यांचा साथ पाहिजे. तुमचं चांगला प्रतिसाद मिळाला तर मुंबईत असं होऊ शकतं, हा मला विश्वास आहे. व्होट जिहादचा फटका भाजपला लोकसभेत बसला होता. आता येत्या काळात मुंबई पालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. पण मुंबईत जेव्हा जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा काही विशिष्ट ठिकाणी एका विशिष्ट धार्मिक समुदायाच्या वस्त्या वाढलेल्या दिसतात. हा भविष्यात धोका नाही येत? एका छोट्याशा जागेवरती पॉप्युलेशन डेन्सिटी इतकी जास्त करून टाकायची की त्यामुळे त्या संपूर्ण वस्तीच्या डेमोग्राफी मध्ये बदल होईल. एकदम सिंपल एक्झाम्पल तुम्ही घेतलं तर बँड्रा ईस्ट मध्ये जिथे म्हाडाचं ऑफिस आहे, जिथे एवढे मोठमोठे लोक राहतात, जिथल्या हाऊसिंग सोसायटी गव्हर्नमेंटच्या आहेत, सगळं मंत्रालयाचे सरकारी कर्मचारी तिथे ज्या वसाहतात राहतात, तिथे मुंबई युनिव्हर्सिटी आहे, त्याच ठिकाणी BKC सारखं एवढं महत्वाचं मुंबईच्या दृष्टीने औद्योगिक प्रतिष्ठानचं महत्वाचं केंद्र आहे, त्या बँड्रा स्टेशन लगत ज्या प्रकारे एन्क्रोचमेंट आहे, एवढ्या छोट्याशा जागेमध्ये जितक्या हजारोच्या संख्येने लोक राहतात, हे सगळे अनधिकृत आहे. ग्राउंड फ्लोर मानू शकतो की लिगल असेल, पण रेल्वे स्टेशनच्या जवळ आग लागली, तिकडे चंदा गोळा केला गेला, आणि आता जे एन्क्रोचमेंट त्या पोर्शन मध्ये झालंय ते तर भयानकच आहे. आणि मतदानाला हेच लोक बाहेर पडणार. एक गठ्ठा तिकडून जर 50-60 हजार मतं एका पक्षाला मिळाली, तर बाकी सगळ्या ज्या लिगल वस्ती आहेत तिथून पडणारं मतदान आणि या अनधिकृत वस्तीतून पडणारं मतदान याच्यामध्ये कुठलाही समतोल नाही, आणि त्यामुळे सगळं संतुलन बिघडतं. आणि हेच वोट जिहाद आहे, हेच लँड जिहाद आहे, आणि म्हणून आम्ही याचा विरोध करतोय. केंद्रात आणि राज्यात तुमच्या पक्षाची सत्ता आहे, मग अशा अतिक्रमणावरती कारवाई झालेली कधी पाहायला मिळेल? कारवाई तुम्ही बोरिवलीमध्ये आत्ता बघू शकता, तुम्हाला दिसत असेल. माझ्यासारखा एक कार्यकर्ता स्वयंसेवक जेव्हा आमदार होतो तर तो काय करू शकतो याचं उदाहरण तुम्ही बोरिवलीत बघू शकता. सुरुवात केली आहे, आणि मी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला जो प्रतिसाद मीडियाने दिला, लोकांनी दिलाय, त्यामुळे हे समजतं की लोकांच्या मनात सुद्धा हे आहे. तर बोरिवली पासून जे स्टार्ट झालंय, हे आमचे रेल्वे स्टेशन हे या लोकांनी कब्जा करावं, आणि फुटपाथ सोडा, रस्ता पण त्यांच्या बापाचा, असं नाही ना. हे स्टेशनचे रस्ते सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सगळ्यांनी आदेश दिले आहेत.
तर तो रस्ता लोकांसाठी फ्री का करत नाही शासन प्रशासन, हा माझा प्रश्न आहे. आणि संपूर्ण मुंबईमध्ये अशी कारवाई झाली पाहिजे ज्यामुळे लोक म्हणतात की बोरिवलीचे रस्ते आता मोकळे श्वास घेतात आहे, तर संपूर्ण मुंबईचे रस्ते असं श्वास घेतील अशी माझी अपेक्षा आहे. परवा अधिवेशन संपलं, पण विरोधकांनी या अधिवेशनाची अशी खिल्ली उडवली की कबरीपासून ते कामरापर्यंतचे मुद्दे याच्यात घेऊन मूळ प्रश्नांना बगल देण्याचं काम सरकारने केलं. तुमच्या मते या अधिवेशनातून सर्वसामान्यांना काय मिळालं? कबरीचा मुद्दा कोणी आणला तर अधिवेशनच्या आधीच अबू आझमी याने औरंगजेबच्या कबरीचा विषय आणला. छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान कमी दाखवण्याचा प्रयत्न केला. ते कोणाबरोबर आहेत? त्याच्यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सकपाळ यांनी देवेंद्रजी यांची तुलना औरंगजेब यांच्या बरोबर केली. हाऊस मध्ये सुद्धा जेव्हा आम्ही जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की घोषणा देतो त्यावेळी जर तुमच्याकडे क्लिप असेल तर बघा, हे लोक साथ देत नाही. जर महाराष्ट्राच्या विधान भवनात कोणी पण मित्रमंडळी जर विरोधी पक्षाने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज किंवा भारत माताची ही घोषणा दिली तर सगळ्यांनी जयकार केले पाहिजे. पण हे लोक का करत नाही? हे लोक त्यांची बांधिलकी औरंगजेब बरोबर का जोडत आहेत? हा माझा विरोधकांना प्रश्न आहे. आणि या लोकांनी त्यांच्याकडून जो हिंदू मतदार आहे तो सरकलाय. विधानसभेच्या आधी त्यांच्या मनात मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न होतं, कारण लोकसभेत त्यांना विजयश्री प्राप्त झाली होती आणि ज्या आधाराने त्याने या लोकांची दिशाभूल केली होती, फेक नेरेटिव्ह सेट केला होता, त्यांना विश्वास होता की महाराष्ट्राची सत्ता त्यांच्या हातात असणार आहे. पण माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय अजित पवारजी यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात माननीय अमित भाई शाह यांच्या रणनीतीनुसार जी रचना आखली तर महाराष्ट्रात जी सत्ता मिळाली ती ऐतिहासिक आहे. आणि विरोधक आता मोजकेच आहेत. तर आता त्यांच्याकडे पर्याय काय आहे? तर भगवा आता त्यांच्या सोबत नाहीच आहे. आणि म्हणून फक्त मुस्लिम तुष्टीकरण हाच पर्याय त्यांच्याकडे उरला असं मला वाटतं. आणि त्यांची भूमिका, ओव्हरऑल भूमिका, त्या मुस्लिम मतदारांना कसं आपण सांभाळू शकतो त्या दिशेने त्यांची ती धावपळ आहे असं मला वाटतं. बाकी शेतकरी, मजूर, शिक्षा, प्रत्येक क्षेत्रासाठी या अधिवेशनात प्रखरपणे देवेंद्रजींनी आपली भूमिका हाऊसमध्ये बोलताना केली. त्यावेळी ती सगळे निरुत्तर होते. सदनातून कशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न या लोकांनी केलं हे सुद्धा देवेंद्रजींच्या भाषणातून स्पष्ट झालंय. म्हणून त्यांना उघडं पाडण्याचं काम आमच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आणि हे जे शासन आहे ते महाराष्ट्राच्या गोरगरिबाचा साठीच हे शासन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरतीच हे शासन चालू आहे. आणि म्हणून विरोधक काही म्हणू, आम्ही विकासाचं आमचं काम पुढे घेऊन जाणार. मुंबईसाठी एकच मी माझ्या भाषणात तिकडे सांगितलं होतं, एका कोस्टल रोडमुळे तिथून जाणाऱ्या प्रत्येकाचे जवळपास 45 मिनिटं वाचतात. आणि हा कोस्टल रोड ज्या दिवशी बोरीवलीपर्यंत येईल किंवा त्याच्या पुढे विरारपर्यंत जाईल त्या दिवशी मुंबईकरांना किती दिलासा भेटेल. आणि म्हणून देवेंद्रजी विकासचा विचार करतात आहे, मुंबईला पुढे घेऊन जाण्याचा विचार करतायत, मुंबईला इंटरनॅशनल इकॉनॉमिक हब बनण्याच्या दृष्टीने ते काम करत आहेत. तर आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांचं विजन जे आहे ते क्लिअर आहे, दूरदर्शी आहेत ते. आणि महाराष्ट्राचं त्यांच्या नेतृत्वात चांगलंच होईल असा माझा विश्वास आहे. तुमच्या नेतृत्वाखाली बोरिवलीचा कायापालट होताना आम्ही बघतो आहोत. आम्ही सकाळीच आलो होतो, सकाळपासून तुमच्या कार्यालयाबाहेर रांगा लागल्या होत्या. तुम्ही बोरिवलीसाठी नेमकं कोणतं विजन घेऊन पुढे जाता? मी इलेक्शनच्या आधी सुद्धा माझी पहिली प्रायोरिटी हिंदुत्व हे घोषित केलं होतं. तुम्ही सगळे, मी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा माझी तुम्ही बाईट घेतली असेल, तुम्ही बघू शकता. मी तेव्हा पण सांगितलं होतं हिंदुत्व आणि विकास. जर आम्ही हिंदुत्व का सांगितलंय, जर माझं हिंदुत्व इथे टिकून राहील तरच त्या विकासाचा फायदा आहे. जर हिंदुत्वच नसेल तर तो विकास करून काय कामाचा. बोरिवली मुंबई शहराचा एकमेव असा उपनगर आहे जिथे इतक्या मोठ्या प्रमाणात उद्यान आहेत, सुंदर रस्ते आहेत, देशातील महापुरुषांच्या नावाने चौक आहे, गार्डन आहे, त्यांची जयंती इथे साजरी केली जाते. तर विकास माझ्या आधील जेवढे पण नेते आहेत, मग माननीय रामभाऊ नाईक,
हेमेंद्र मेहता, गोपाल शेट्टीजी, विनोद तावडेजी, सुनील राणे या सगळ्यांनी इथे चांगलं काम केलंय. आमच्या नगरसेवकांनी चांगलं काम केलं आहे. इथे 128 रोडचं सीसीचं काम चालू आहे, ते पण आता पूर्णत्वात येत आहे. मी जर फक्त झाडू मारायचंच काम केलं ना इथे, तरी विकास भरपूर इथे झालाय. ठीक आहे, कोस्टल रोड येणारच आहे, मेट्रो नरिमन पॉइंट पर्यंत जाणारच आहे, काम जवळपास पूर्ण झालंय. तर शासन चांगलंच काम करते. तर मला काय टिकवायचं, तर मला समजलं की मला महिला सुरक्षा याला प्राधान्य दिलं पाहिजे. बोरिवलीत जेव्हा मी कॅम्पेन सुरुवात केली, तर महिलांनी मला विनंती केली की आम्हाला बोरिवली स्टेशनवरती चालताना भीती वाटते. ती भीती का वाटते, कारण बाहेरून जे लोक येऊन इथले फुटपाथ आणि रस्त्यावरती दादागिरी करत होते, त्यामुळे त्या महिलांना ती भीती वाटत होती. मी त्यांना वचन दिलं होतं की मी ही दादागिरी बंद करणार, आणि ही दादागिरी 5वा महिना चालू आहे. मी कंप्लीट दादागिरी बंद केली आहे. बोरिवली स्टेशनवरती तुम्ही कधीही गाडी घेऊन येऊ शकत नव्हते. बोरिवली कोर्टात मला नाही आठवत कुठला ऍडव्होकेट कधी आपली गाडी घेऊन गेला असेल. ठीक आहे, बोरिवली पोलीस स्टेशन पासून ते 5 बिल्डिंग पुढे बोरिवली जेल आहे. तिकडे कैदीला घेऊन जाताना सुद्धा, आरोपीला घेऊन जाताना सुद्धा 40-50 मिनिटं लागायची. लोकांनी एसबी रोडला आपल्या प्लान मधून काढूनच टाकलं होतं. लोक ईस्ट मधून जर येत असतील तर दहिसरचा ब्रिज घेऊन इथे आतमध्ये यायचे, आणि इथे त्यांना रिक्षावाला यायला तयार व्हायचं. म्हणजे इथे जे पेशंट 6 पेशंट अँब्युलन्स मध्ये त्यांचं निधन झालं असं मला समजलं. ते फार दुर्दैवी होतं. पण आता तुम्ही तुमच्याकडे असलेली कुठलीही गाडी घेऊन या, दिवस असो रात्र असो, 24 तास तुम्ही बोरिवली स्टेशन वरून तुमची गाडी घेऊन जाऊ शकता. हे मी विश्वासाने तुम्हाला सांगतो. इथले जे व्यापारी आहेत त्यांनी सांगितलं आमचा धंदा जवळपास बंद झाला. तुम्ही खालती काही दुकानांची इंटरव्ह्यू घ्या, त्यांच्या दुकानात लोकांना जाता येत नव्हतं, आणि त्यामुळे त्यांचा धंदा कमी झाला होता. त्यांनी दुकानातील लोकांना काढून टाकलं होतं. आता तेच मला बोलतात की साहेब आम्हाला आणखी मुलं ठेवावी लागली, लोक कस्टमर आमच्या दुकानात येऊ लागली, आमच्यामुळे सरकारचं जीएसटीचं कलेक्शन आता वाढतो आहे, लोक बोलतात की अभी आने में अच्छा लगता है. हे जे परिवर्तन झालंय ते एका ठोस भूमिकेमुळे झालंय, आणि ती ठोस भूमिका होती की मेरे को कोई खरीद नहीं सकता, और मेरी दिशा स्पष्ट आहे. ते मी करून दाखवलंय, म्हणून तुम्हाला असं चित्र दिसतंय. धन्यवाद सर, महाएमपीशी संवाद साधल्याबद्दल. थँक्यू. तुम्ही जो संकल्प केलाय भयमुक्त बोरिवली आणि बांगलादेशी मुक्त मुंबई, या संकल्पासाठी तुम्हाला शुभेच्छा. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ आवडल्यास महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.